रायगड जिल्ह्यातील नागोठणे इथल्या जुन्या नदी पुलावरून एका महिलेने अंबा नदीच्या खोल आणि वेगवान प्रवाहात उडी मारल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अलगा लहू जाधव असं या महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस आणि कोलाड रेस्क्यू टीमने तातडीने अत्याधुनिक साधनसामुग्री आणि स्पीड बोटीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू केली आहे। सध्या ही महिला नदीत का उतरली किंवा तिने उडी का मारली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या घटनेमुळे नागोठणे परिसरात तीव्र चिंता व्यक्त होतीये। नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी घटनेची माहिती दिली, तर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनीही शोधकार्याबाबत अद्ययावत माहिती दिली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे। तर महिलेने अंबा नदीमध्ये नागोठणे येथील उडी मारलेली आहे। काय परिस्थिती आहे, महिलेचं नाव काय, ओळख पटली का आणि शोध कसा सुरू आहे? आज सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान अलका लहू जाधव आणि लहू जाधव हे दोघे दाम्पत्य या अंबा नदीच्या पूल बंद आहे, परंतु बॅरिकेटिंगच्या बाजूने वरती चढून वरवटणे साईडला काम शोधण्यासाठी जात होते। ते त्यावेळेस थोडेसे मद्यप्राशन केलेले असे आढळलेले। तर पुरुष म्हणजे पती हे पुढे होते आणि पत्नी मागे होती। पतीने तिला आवाज दिला की पुढे ये म्हणून, तर त्यावेळेस तिने तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि पुलावरून नदीमध्ये उडी मारलेली आहे। आता सध्या शोध मोहिमेसाठी कोणतं साहित्य वापरलं जाते, कोणती टीम कार्यरत आहे? श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान कोलाड येथील रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या रेस्क्यू टीमच्याच माध्यमातून आम्ही शोध मोहीम घेत आहोत। या ठिकाणी आम्ही एक मोठी बोट वापरलेली आहे, अजून 2 छोट्या बोटी आणि ड्रोन मागवण्यात आलेले आहे। त्याच्या सहाय्याने आम्ही शोधकार्य करणार आहोत। तर कोलाड रेस्क्यू टीम माननीय श्री आमदार अनिकेतजी तटकरे साहेबांची ही टीम आपली दाखल झालेली आहे। SVRSS म्हणून आपली टीम ही कार्यरत आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो। तर सकाळी मिळालेल्या माहितीनुसार आपण ह्या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। एक महिलेने ब्रिजवरून उडी मारल्याची माहिती मिळाली। त्यासोबतच आपण सर्व जे इक्विपमेंट्स असतात ते या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। ॲडव्हान्स ड्रोन्स असतील, थर्मल कॅमेरेज असतील, अंडर वॉटर कॅमेरेज असतील, त्यासोबतच ज्या राफ्ट यूज केल्या जातात, IRP बोट्स असेल, याचा वापर करून आपण सर्च ऑपरेशन घेत आहोत। परंतु जर पाहिलं तर नदीचा प्रवाह अति वेगाने वाहत आहे। त्यामध्ये शक्यता अशी वर्तवली जाते की त्या महिलेचा जर मृत्यू झाला असेल तर ती कदाचित खालच्या बाजूला निघून गेली असावी। तर त्या अनुषंगाने आपण शोध घेत आहोत।